खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मी रिअल लाईफ मध्ये ही जागा बघतोय. फिलिंग ना आता एवढं सुंदर आहे गाईज, घरात बसून हे व्ह्यू नाही भेटणार. हे आपण एक्सपिरियन्स करावं त्यासाठीच ह्या गोष्टी बनल्या आहेत. हे मी नाही बोलत आहे गाईज, माझं मन बोलतंय. जे तृप्त झालं ही जागा बघून. हाय गाईज, वेलकम बॅक टू अ व्लॉग. तर आता आम्ही चेक इन केलंय, आम्ही थोडं रेस्ट केलं की थोडं एवढं 7 आज आम्ही ट्रॅव्हल केलेलं, तर आम्ही बोललो की थोडं रेस्ट करू. तर आता आम्ही जातोय आरे वारे. आता ऑलमोस्ट सनसेट झाला, म्हणजे आम्ही जास्त काही लांब नाही जाते. आमच्या स्टे पासून ते 20-25 मिनिट्सच आहे. येस, तर आम्ही तिकडे फक्त एक एक्सप्लोर करून थोडंसं येऊ. कारण तिकडचं सनसेट असं बोलतात की म्हणजे जर तुम्ही या साईडला याल तर तिकडचं सनसेट मिस नाही करायला पाहिजे असं बोलतात. तर आम्ही त्या आय थिंक सनसेट महाराष्ट्राचं सगळ्यात बेस्ट आणि ब्युटिफुल सिनिक रोड आहे, कोस्टल रोड आहे. तर आता आम्ही जाणार आहोत तिकडे आणि मोस्टली आम्ही आज रूममध्येच चिल करणार आहोत आमच्या एअरबीएनबीवर. आम्ही तुम्हाला याचा टूर देऊ कारण दिस इज द बेस्ट एअरबीएनबी आतापर्यंतचं. जर तुम्ही येणार असाल तर आम्ही तर रेकमेंड करू की हे स्टे तर तुम्ही म्हणजे Exactly. एक दिवसाचा तरी तुम्ही हा स्टे तुम्ही चूज करावेच. तर गाईज आम्ही आता निघालोय. इकडे एक आहे लिफ्ट मध्ये फक्त 100 kg अलाउड आहे. तर म्हणून आम्ही स्टेअर न करतो. 2 लोकच जाऊ शकतात 100 kg, कारण आमची माणसंच एक 70 किलोची माणसं आहे आमच्या. स्टेप्स नाही उठून जाऊ, तसं पण सकाळपासून बसून होतो आम्ही. थोडे स्टेप्स पण कम्प्लीट होते, कॅलरीज पण काउंट होते. येस, ऍक्च्युली बाहेर जाताना एवढं एक्साइटमेंट असतं की काय पण चालतं. तर जसं मी आलेली तसं मला थोडा ताप होता, पण आता जसं कळलं की बाहेर फिरायला जायचं, मी लगेच फटाफट रेडी होऊन निघाली आहे. आता बघू काय काय एक्सप्लोर करायचं अजून. हे फक्त व्हिडिओ नसताना तू करतोस. अरे भाई मी असं पण करतो. जेंटलमॅन सरप्राईज मदरफकर्स. काय आहे काय पण आज? स्क्रिप्टेड नाही, पण तुम्हाला असं वाटेल स्क्रिप्टेड आहे, पण नाही. पण आहे काय आज ओकेशन? आज काय नाही ओकेशन, इट्स अ नॉर्मल थर्सडे. इट्स अ नॉर्मल थर्सडे. येस, गुड. बाकी कोणाचा तरी जन्म झालेला 27 वर्षाचा. कृष्णाचा. सीट बेल्ट लावला भाई लगेच. भाई फुल सेफ भाई. आता गेले असते इकडे पैसे. आता 500 रुपये गेले असते जसे लास्ट टाइम गेलेले. काका बघत होते आपल्याकडे, पण लगेच टी शर्ट फास्टर. सीट बेल्ट लावायला प्रॉब्लेम काय पण? स्पीडच्या फास्टने मी लावलं, स्पीड सारखं. काय प्रॉब्लेम नाही, मी विसरलो. गाव बोलतोय पण हे गाव नाहीये, पण बच्ची डीमार्ट नाही इकडे. सिटी आहे. डीमार्ट नाही पण सगळं इकडे, पण डीमार्ट नाहीये भाई. कुठे ना कुठे असेल काहीतरी बेटरच असेल. डीमार्टला व्हॅल्यू आहे. डीमार्ट नसतं. केक ऑफ द डे. अपना मार्ट. तेरा मार्ट, मेरा मार्ट. असं का वाटतंय की सनसेट मिस होणार आहे? आपण ऍक्च्युली प्लॅनिंग नीट नाही केली म्हणून आपलं गडबड होते. उद्या कशाला जायचंय? पण ठीक आहे गाईज, थोडं आम्ही करू मॅनेज. आकाशमुळे लेट झाला आज. माझ्यामुळे कधीपासून मी रेडी होती. काय एक ब्रँडचं शूट करत होतो आम्ही. 7:11 आहे. 5 मिनिटात काय होणार? 7चं आहे ना सनसेट. एवढ्याला ऍक्च्युली आपण पोहोचलो पाहिजे. मी तर विराजला कधीपासून रेडी होतो मी, काय कधीच रेडी होतो. सगळे एकमेकांना ब्लेम करतात. तेव्हा कपल फोटोशूट करत बसलेले नवरा बायको. हा मग तुमचा ब्रँड शूट चालू होता. भाई व्ह्यू बघा गाईज, काय व्ह्यू आहे, काय सुंदर व्ह्यू आहे गाईज. भाई सनसेट, मला तर वाटतं इथूनच सनसेट बघायला भेटणार आहे, कारण आम्ही पोहोचेपर्यंत मला वाटत नाही सनसेट भेटेल. पण तरी आमचा ओपी रायडर फुल पळवतोय गाडी. एवढा नको पळवू भाई, एक तर इकडचे रस्ते छोटे आहेत. सो गाईज आम्ही आता कोकणातलं सर्वात फेमस आणि सर्वात सुंदर अशा रोडवर आहोत. तर सगळ्यांना माहिती असेल ही जागा खूप फेमस आहे. म्हणजे सगळ्यांनी हे रील तर बघितलं असेल. एक असा रस्ता येतो जो असा हलकासा टर्न मारतो आणि साईडला येतो समुद्र. तर आम्ही ती जागा आज आमच्या स्वयंच्या डोळ्यांनी बघणार आहे. येस भाई काय सुंदर आहे. हा गाईस तुम्हाला दाखवतो. दिस इज द रोड
दिस इज द रोड. क्रेझी व्यू. भाई काय सुंदर आहे यार, हे काय आहे भाई, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मी सांगू नाही शकत कॅमेरा एवढं जस्टिस करतोय की नाही, पण गाईज केवढं सुंदर आहे यार. राधिका काय बोलतो? होय माय गॉड, I can't wait to capture this, guys. My God. होय होय. बापे, काय जागा आहे गाईस, काय ब्युटिफुल. खूप ब्युटिफुल, खूप ब्युटिफुल. गाईज सनसेट तर आहे, म्हणजे हे तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी दिसतं, पण मला एक जागा खूप आवडली आहे. मी तुम्हाला असं लांबून दाखवतो. ती जागा बघा, ती जागा एवढी मला सुंदर वाटली. सनसेट तर सगळीकडून मला वाटतं सेमच दिसतं, पण ही जागा भाई काहीतरीच होती. ही जागा खूप वेगळी होती भाई, ती मला दाखवतो. टॉप व्ह्यूने जो बीच दिसतोय, म्हणजे मी फर्स्ट टाइम बघतोय अशी जागा. बघा गाईस, काय आहे भाई, काय आहे ही जागा. खूप सुंदर आहे भाई, खूप सुंदर. म्हणजे मला आता कळतंय की ही जागा का एवढी फेमस आहे. आतापर्यंत आम्ही हे रील मध्येच बघितलेलं, फर्स्ट आम्ही असं रिअल मध्ये बघतो आणि हे बघून कळतंय की का ही जागा एवढं सगळे बोलतात, त्या जागेबद्दल काय एवढा हाईट. सो गाईज, आम्ही ही जागा रील मध्ये बघितलेली. एवढे दिवस आम्ही फक्त रील्स बघत होतो, पण आज जेव्हा आम्ही रिअल लाईफ मध्ये ही जागा बघतोय, खरंच म्हणजे बिलीव्ह नाही होत, एवढं सुंदर आहे गाईस. अरे बारे, अरे बारे गाईस, अरे वा, खूप सुंदर आहे. आता ऑलमोस्ट सबस्क्राईब झाले असेल. गाईस सनसेट आता म्हणजे पूर्णपणे झालंय, तरी आम्ही आता golden sky थांबलो, झाले जातात. कारण सनसेट नंतरचं जे एक स्काय असतं भाई, म्हणजे मला ते खूप असं मस्त वाटतं. हां. गाईज, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर एक 2-3 दिवसाची सुट्टी काढून भाई इकडे या. इकडे या. खरं दिवसात थोडं गरम होतं, पण खूप मस्त जागा आहे. पावसात या मोस्टली तर. तुमचा पण ऍक्च्युली प्लॅन पावसातच होता, पण पाऊस काय भेटला नाही. पण पाऊस भेटला असता तर एवढं सुंदर सनसेट नसतं भेटलं भाई. तर गाईज, घरात बसून हे व्ह्यू नाही भेटणार. देवाने हे बनवलंय की आपण ह्याला एक्सपिरियन्स करावा, आपण हे आपल्या डोळ्यांनी बघावं. हे हसते पण हे फॅक्ट आहे भाई. प्लीज अग्री करते मी पण, तर आहेच, मला पण आवडतं. हे आपण एक्सपिरियन्स करावं, त्यासाठीच ह्या गोष्टी बनल्या आहेत. हे पाणी, हे दगड, ही हवा, हे आपल्या सोलला टच होते भाई. काय फिल्मी बोलतोय. विचार करा, जर मी एवढं फिल्मी बोलतोय, कारण ही जागाच तशी आहे. हे मी नाही बोलत आहे गाईस, माझं मन बोलतंय.
जे तृप्त झालं ही जागा बघून. राहायचं इकडेच. हा, नाही माझी मंडे पर्यंत सुट्टी आहे भाई. मला जायचंय परत. नाही तर मला सुट्टी नाही भेटणार अजून. ते बोलतात ना भाई, कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतो. तर भाई हे 3 नशिबान माझ्या मागे उभे आहेत. आणि ह्याच्यापेक्षा मोठं नशीबवान तर भाई, क्योंकि मेरे पास इन तीनों में से एक नसीब वाली मेरे पास है. खूप मस्त आहे guys. चला आता आम्ही इथून निघतो. खूप मस्त जागा होती. आता अंधार तुम्ही जर या साईडला याल तर म्हणजे आरे या वारेचं route सनसेट ने रूटला पण म्हणजे मी जर बोलतो तर सनसेटच्या टाइमला एकदा नक्की या. म्हणजे पूर्ण तुमचं भाई मन तृप्त होऊन जाईल ही जागा. एक ना मुंबईमध्ये पण अशी जागा आहे, मी तुम्हाला दाखवेन. सेम नाहीये पण तुम्हाला सेम असा व्ह्यू बघायला भेटेल. तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्ही नक्की त्या प्लेसवर पण आम्ही ब्लॉग बनवू. मला वाटत नाही बऱ्याच लोकांना ती जागा माहिती आहे. काय वाटतं, माहिती असेल? असेल माहिती. हा, तर आम्ही त्या जागेवर पण ब्लॉग बनवू गाईज. तर गाईज तुम्ही आमचा हा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर गाईज आमच्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. आम्ही उद्या परत भेटू. उद्या आम्ही गणपतीपुळे जाणार ना. उद्या आम्ही गणपतीपुळे जाणार आहे. तर गाईज तो ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब तर करावा लागेल, कारण सबस्क्राईब केल्याशिवाय आमचे व्हिडिओज तुम्हाला काय भेटणार नाही. कारण आम्ही एवढे फेमस तर नाही आहेत आता की तुम्हाला असंच रॅन्डमली तुमच्या पेजवर आमचे ब्लॉग येतील. नाही ना गाईज, तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आमच्या चॅनलला, तेव्हा तुमच्या पेजवर आमचे ब्लॉग्स येतील. चलो गाईज, पीस आउट. Peace out, peace out, peace out. Happy birthday to you. Thanks so much. Happy birthday dear Akash. अरे असं कोण बर्थडे विश करताना मी नर्वस का होतो ना, मला समजत नाही. ठीक आहे. इमोशनल झालाय. इमोशनल नाही झालंय. मोठा झाला. 27 years guys. 27. 27 वर्षाचं झालंय फायनली, पण इकडून व्हायचं बाकी आहे जरा. असं झालंय. काय नाही. अजून 14. उद्या सकाळी उठून पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत गणपतीपुळे. पहिल्यांदा बर्थडेला देवळात जाणार आहे. परिवर्तन.